आज मी बनवलेली आहे आलू आणि मटारची भाजी। मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल आलू आणि मटारची भाजी प्रत्येकाच्याच घरात बनते, त्यात काय नवीन आहे? नवीन आहे हो, करण्याची पद्धत नक्कीच वेगळी आहे। मग करण्याची पद्धत वेगळी बदलली भाजीची की चव तर नक्कीच बदलते। तर चला मग, तुम्हाला ही बनवायची आहे ना, तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत चमचमीत आणि खमंग अशी आलू मटारची भाजी। तर इथे बघा, 1 वाटी आलू घेतलेली आहेत आपण, 1 वाटी मटार घेतलेला आहे आणि 1 वाटी उभा चिरून कांदा घेतलेला आहे। इथे हिरवं वाटण घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे। या व्यतिरिक्त आपण मसाले सुद्धा यामध्ये वापर करणार आहोत। ही भाजी खायला अगदी छान लागते। बटाट्याच्या भाजीमध्ये आपण कांदा उभा चिरून घातलेला आहे आणि हिरव्या शेंगाचे मटार वापरलेले आहे। तर चला मग, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, गॅस आपण चालू केलेला आहे आणि पॅन आपण गरम करून घेतलेला आहे। तर इथे आपण टाकतोय 2 ते 3 चमचे तेल। तर तेल आपलं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे कढीपत्त्याची 10-12 पाने। तुम्ही जर इथं लाल तिखटाचा वापर करत असाल तर तुम्ही जिरी मोहरीची फोडणी दिली तरी चालेल, पण इथे आपण काळ्या मसाल्याचा वापर करत आहोत, त्यामुळे आपल्याला अगोदर जिरी मोहरीची फोडणी न देता कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आहे। तर कढीपत्ता आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता त्यामध्ये आपण टाकून घेतोय 1 वाटी उभा चिरून घेतलेला कांदा। तुम्ही 1 वाटी बटाट्याच्या फोडी आणि 1 वाटी मटार वापरला असेल तर 1 वाटीच कांदा वापरा। तर कांदा इथं उभा चिरून घ्यायचा आहे। भाजी खायलाही छान लागेल आणि दिसायलाही भाजी खूप छान दिसते। तर कांदा आपल्याला आता मंद आचेवर व्यवस्थित हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तुम्ही जर सुक्या भाज्या बनवत असाल तर कांदा नेहमी जाडसरच ठेवायचा, आणि तुम्ही ग्रेव्ही टाईप रस्सा भाज्या जर बनवत असाल तर कांदा नेहमी अगदी बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो आणि सुक्या भाज्या आपण जाडसर कांदा चिरून घेतल्यामुळे छान बनतात। तर इथे आपण आज सुक्कीच भाजी बनवत आहोत बटाटा आणि मटारची, त्यामुळे इथे आपल्याला जाडसरच कांदा आपण चिरून घेतलेला आहे। जर आता ही भाजी बनवत असताना मी सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगेल, तुम्हाला जर कांदा लवकर परतून घ्यायचा असेल तर त्यामध्ये मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो। तर इथे बघा, 1 चमचा मी चवीनुसार मीठ वापरलेला आहे। कांदा परतत असताना आपण घेतलेल्या कोथिंबीरीपैकी अर्धी कोथिंबीर फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि अर्धी आपल्याला परत ठेवायची आहे। तर इथे बघा, मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे। तर आता कांद्यासोबत कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे। फोडणीमध्ये कोथिंबीर परतल्यामुळे कोथिंबीरीचा जो वास आहे तो छान भाजीला बसतो आणि भाजी अगदी टेस्टी बनते। भाज्या नेहमी साध्याच असतात हो, पण करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, त्यामुळे टेस्ट तर नक्कीच वेगळी लागते। कांदा परतत असताना त्यामध्ये आपण मीठ घातल्यामुळे बघा, अगदी पटकन कांदा परतला गेला। तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे बटाटा। तर इथे आपण जाडसर फोडी ठेवलेल्या आहेत, स्वच्छ धुवून इथे मी 2 बटाटे वापरलेले आहेत। आलू आणि मटारची भाजी बनवत असताना आलू थोडेसे मोठेच कापून घ्यायचे, काप त्याचे थोडेसे जाडसर ठेवायचे। तर आता व्यवस्थित आपल्याला हे आलू कांद्यासोबत परतून घ्यायचे आहे। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 वाटी मटार। तर इथे मी फ्रेश मटार शेंगामधला आपण वापरलेला आहे। आता हे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित 5 मिनिट यामध्ये मसाले न घालता एक छान अशी याला वाफ घ्यायची आहे। तर 5 मिनिटाचा आपण याला हलकीशी वाफ घेणार आहोत। तर इथे बघा, 5 मिनिट आता हलकीशी वाफ आपण याला घेतलेली आहे। तर मसाले यामध्ये कुठलेही न ॲड करता आपण याला वाफ घेतलेली आहे। तेलावरती
आपले आलू आणि मटार अगदी छान असा मसाले न घालता अगोदर परतून घ्यायचा, म्हणजे त्याची जी चव असते ती पूर्ण भाजीमध्ये उतरते। तर इथे बघा परतून झालेले आहेत, बऱ्यापैकी 50% आपले आलू परतून झालेले आहेत। मटारसुद्धा अगदी तेलावरती छान असे फुलून आलेले आहेत। तर आता यामध्ये आपण टाकून घेतोय भाजीसाठी खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीचं हिरवं वाटण। तर इथे मी 2 चमचे हे वाटण यामध्ये वापरलेलं आहे। हे वाटण कसं बनवायचं ते मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। मी लिंकसुद्धा दिलेली आहे। नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर इथे बघा हे वाटण आपल्याला 1-2 मिनिट लसणाचा आणि खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मी भाज्या बनवत असताना नेहमी सांगत असते की कोणतीही भाजीचं वाटण असो ते अगदी मंद आचेवर परतून घ्यायचं, म्हणजे भाजी नक्कीच टेस्टी बनते। तर इथे बघा खोबरे आणि अद्रकचं कोथिंबिरीचं वाटण आपलं परतून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद, त्यामध्येच आपण टाकून घेतोय पाव चमचा काळा मसाला, पाव चमचा यामध्ये घातलेला आहे आपला भाज्यांचा सुहाणा मसाला। तर इथे बघा सगळे मसाले यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदा व्यवस्थित पाणी अजिबात यामध्ये न घालता हे सगळे मसाले तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। तर 1-2 मिनिट आता व्यवस्थित आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आता सगळ्याच्या शेवटी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे शेंगदाण्याची भरड। तर इथे बघा 1 पाव वाटी मी शेंगदाण्याची भरड टाकून घेतलेली आहे। जाडसर शेंगदाणे आपल्याला कुटून यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर शेंगदाण्याचं जाडसर भरड यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला आता व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपण सुक्की भाजी बनवलेली आहे, यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे भाजी तर टेस्टी बनणारच आहे। आपण ही पूर्ण भाजी वाफेवरती शिजून घेतलेली आहे। आता यामध्ये सगळ्याच्या शेवटी आपल्याला वरतून टाकून घ्यायची आहे कोथिंबीर। तर छान अशी आपली आलू आणि मटारची भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण गॅस बंद करतोय आणि एका डिशमध्ये ही भाजी काढून घेतोय। तर इथे बघा एक डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी ही तयार झालेली आपली भाजी काढून घेतलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही आलू आणि मटारच्या भाजीची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हीही तुमच्याकडं भाजीला काय बनवावं हा प्रश्न जर असेल तर त्यावेळी नक्की ही भाजी बनवून बघा। खूप छान टेस्टी आणि घरात आपलं जे साहित्य आहे त्यामध्येच कमी साहित्यात पण खायला अगदी टेस्टी बनते। ही भाजी तुम्ही चपाती, नान, भाकरी कशासोबतही खाऊ शकता। तर चला मग, सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्रायबर करा पटकन, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका। तर भेटू आपण अशाच पुढील चटपटीत रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।